नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 116 पुस्तक क्रमांक 5 शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया. शैक्षणिक साधनसामग्री, अन्य भौतिक वस्तू व सुविधा. शालेय व्यवस्थेत एक प्रधान उद्दिष्ट शाळेतील अध्ययन आणि अध्यापन सुकर, सुलभ आणि परिणामकारक व्हावे हेच असल्याचे शाळेचा परिसर आणि इमारत यांचे इतके महत्त्व शाळेतील अन्य शैक्षणिक साधनसामग्रीला व भौतिक सुविधांना आहे. दिवसेंदिवस या शैक्षणिक साधनसामग्री व भौतिक सुविधा यांच्यामध्ये नवीन व प्रगत तंत्रसाहित्यांचा समावेश होत आहे. साधारणपणे माध्यमिक शाळांमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या शैक्षणिक साधनसामग्रीमध्ये शाळेतील आसन व्यवस्था, फलक, तक्ते, चित्रे, प्रतिकृती व अन्य यांत्रिक उपकरणे यांचा समावेश होतो. 1. आसन व्यवस्था. शाळेतील आसन व्यवस्थेचे पुढील प्रकार पाडता येतील. 1. विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था. 2. शिक्षकांसाठी आसन व्यवस्था, ती वर्गातील व शिक्षक विश्रामिकेतील सुद्धा. 3. मुख्याध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी आसन व्यवस्था. आता यातील पहिला मुद्दा पाहूया. विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था. शाळेतील तुलनेने सर्वात जास्त संख्या असलेला गट विद्यार्थ्यांचा असतो. विद्यार्थ्यांना दिवसभरातील 4 ते 5 तास वर्गात एका जागी बसून राहावे लागते. शास्त्रशुद्ध पद्धतीने बैठक व्यवस्था मुलांसाठीच्या वाढीसाठी उपकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांचे आरोग्य. वर्गातील शैक्षणिक वातावरण व शिस्त यांचा विचार विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेत केला जावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य व आसन व्यवस्था. वाचन व लेखन करताना पाठीच्या कण्याची स्थिती महत्त्वाची असते. पाठीचा कणा आसन व्यवस्थेत नको तितका ताठ राहिल्यास पाठ व कमरेवर ताण पडतो. तसेच पाठीच्या कण्याला बाक लागल्यास पाठीला पोक येतो. त्यामुळे फुफ्फुसावर भार पडून श्वास घेताना त्रास होतो व आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पाठीला पोक आल्यामुळे व्यक्तिमत्वालाही बाधा येते. वाचन व लेखन करताना डोळे आणि पुस्तक यात योग्य अंतर नसल्यास डोळ्यांवर ताण पडतो व दृष्टीदोष निर्माण होतो. वर्गातील शैक्षणिक वातावरण, शिस्त व आसन व्यवस्था. ज्ञानाची केवळ शिक्षक केंद्रित एकेरी वाहतूक सद्य परिस्थिती शाळांमध्ये दिसते, परंतु ही परिस्थिती बदलून वर्गात चर्चा, परिसंवाद, स्वयंअध्ययन, कृतीसत्रे यासारखी विविध अध्ययन अध्यापन तंत्रे वापरावीत अशी अपेक्षा असल्यामुळे त्यासाठी सुयोग्य ठरणाऱ्या तसेच प्रसंगी हलविण्यास सुलभ असणाऱ्या आसन व्यवस्थेचा विचार करावा लागेल. आसन व्यवस्थेत हलवाहलव करताना वर्गात आवाज होण्याची शक्यता, सामानाची मोडतोड होण्याची शक्यता आणि बेशिस्त वाढण्याची शक्यता यांचा विचार केला जावा. 2. विद्यार्थी आसन व्यवस्थेचे प्रकार. जोडबाक. विद्यार्थ्यांच्या खुर्ची किंवा बैठक व लिहिण्याकरिता असणारी टेबल किंवा मेज जोडलेले असतात. त्यामुळे बैठक व टेबल यातील अंतर बदलता येत नाही. टेबल व खुर्ची या किंवा बाक व डेस्क यांच्यातील अंतरावर आसन व्यवस्थेचे 3 प्रकार पडता येतात. अधिक डेस्क प्रकार. खुर्ची व टेबल यात भरपूर अंतर असते. 2. शून्य डेस्क प्रकार. खुर्ची व टेबल यातील अंतर शून्य असणे म्हणजे यात मुळीच अंतर नसणे. 3. उणे डेस्क प्रकार. टेबलाच्या आत खुर्चीचे पाय असतात. आता येथे पाहिलात तुम्ही तर अधिक डेस्क प्रकार, शून्य डेस्क प्रकार आणि उणे डेस्क प्रकार हे 3ही डेस्क प्रकार दिलेले आहेत. वाचनाच्या दृष्टीने शून्य डेस्क प्रकार आणि उभे राहणे व तत्सम हालचाली करण्याकरिता अधिक डेस्क प्रकार सोयीचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात वाचावे लागते, लिहावे लागते आणि उभे राहून उत्तरे द्यावी लागतात. 3. टेबल व खुर्ची जोडलेली नसणे. आता इथे पहा,
या प्रकारात विद्यार्थ्यांचे टेबल व खुर्ची जोडलेली नसतात. टेबल व खुर्ची यातील अंतर आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करता येते. विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेत बसण्याची जागा, बैठक किंवा खुर्ची, टेकण्यासाठी पाठीची फळी, लिहिण्याकरता मेज किंवा टेबलाचा उतरता भाग आणि पाय ठेवण्यासाठी आधारभूत फळी, तसेच वह्या, पुस्तके, लेखन साहित्य ठेवण्यासाठी इत्यादी बाबी समावेश असावा. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार टेबल व खुर्ची यांची उंची असावी. शिक्षकांसाठी बैठक व्यवस्था. शिक्षकांसाठी वर्गात व शिक्षक विश्रामिकेत बैठक व्यवस्था करावी लागते. कित्येक शिक्षक खुर्ची न बसता दररोज सर्व तास उभ्याने घेतात, पण तरीही टेबल व खुर्ची ह्या वस्तू वर्गात असाव्यात. वर्गात शिक्षकास बसावयास खुर्चीचा उपयोग होतो. तसेच शिक्षकांच्या अधिकाराचे व मानाचे हे एक प्रतीक आहे. अध्यापन साहित्य ठेवण्यास टेबलाचा उपयोग होतो. शिक्षक विश्रामिकेत शिक्षकांसाठी आसन व्यवस्था असावी. शिक्षकांच्या रिकाम्या तासाच्या वेळी विश्रांतीसाठी आरामदायक खुर्च्या असाव्यात. तसेच गादी, सतरंजी यांची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांच्या गृहपाठ, वह्या तपासणे, पाठाचे टाचण काढणे व इतर लेखन व वाचन करणे इत्यादी कामांसाठी टेबल व खुर्च्या असाव्यात. 3. मुख्याध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी आसन व्यवस्था. मुख्याध्यापक कार्यालयात मुख्याध्यापकांचा बराच वेळ जातो. मुख्याध्यापकांना वाचन लेखन करण्यास सोयीची खुर्ची असावी. शाळेचा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक हे जसे महत्त्वाचे पद आहे, तसे मुख्याध्यापकांची खुर्चीही देखील शाळेतील खुर्च्यांचे आदराचे प्रतीक आहे. मुख्याध्यापकांच्या अधिकाराचे व मानाचे प्रतीक आहे. लिपिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन व्यवहार व्यवस्थित पार पाडण्यासाठी सोयीच्या खुर्च्या असाव्यात. शिपाई वर्गातील मोकळ्या वेळात बसण्यासाठी खुर्च्या, स्टूल व बाक इत्यादींची व्यवस्था असावी. दुसरा महत्त्वाचा प्रकार फलक. फलक किंवा फळा हे वर्गात सहज उपलब्ध होणारे अध्यापनाचे प्रभावी साधन आहे. सर्वसाधारणपणे बहुतेक शाळांमध्ये काळ्या रंगाचे फलक पाहावयास मिळतात, परंतु फलकाचे विविध प्रकार आहेत. हिरवा फलक, फ्लॅनेल बोर्ड म्हणजे फ्लॅनेल फलक, चुंबकीय फलक, दुहेरी फलक, तिहेरी फलक, गुंडाळ फलक, छिद्र फलक, वीज फलक, खादी फलक हे त्यातील काही प्रकार आहेत. अध्यापन करीत असताना शिक्षकाला फळ्यावर सुलभ रीतीने लिहिता यावे व त्यावरील लेखन विद्यार्थ्यांना सुलभतेने दिसावे, ह्यासाठी फळ्याचा रंग, जमिनीपासून फळ्याची उंची, फळा ठेवण्याची जागा इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. काळ्या किंवा हिरव्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहिलेले ठळक व स्पष्ट दिसते. विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर सहजपणे त्यांना दिसेल अशा उंचीवर फळा असावा. फळ्यावर प्रकाश किरण पडल्यास त्यावरील अक्षरे चकाकतात व फळ्यावरील लेखन विद्यार्थ्यांना नीट दिसत नाही. हे सर्व बाबी लक्षात घेऊन फळ्याची जागा निश्चित करावी. फळ्यावरील लेखन पुसताना खडूचे कण वर्गात पसरू नयेत यासाठी डस्टर वापरावे. फळ्याच्या चौकटाची खालच्या बाजूस 4 ते 6 इंचाची अर्धवर्तुळाकार पन्हाळी पट्टी अगर कप्पा असावा. फळ्याचा आकार निदान 1.25 मीटर रुंद व 2 मीटर लांब एवढा असावा. विद्यार्थ्यांना वर्ग लक्षात घेऊन त्यात योग्य तो बदल करावा. मोठ्या वर्गातील फळे मोठे असावे. शिक्षकांना अध्यापनासाठी जसा फळा उपयुक्त आहे तसे विशिष्ट विषयांच्या दृढीकरणासाठी सरावासाठी फळे उपयुक्त आहेत, म्हणून गरजेप्रमाणे वर्गात एकापेक्षा जास्त फलक असावेत. 3. तक्ते. वर्गातील अध्यापन प्रक्रियेत बहुसंख्य शाळांमध्ये शैक्षणिक साधनांत तक्त्यांचा वापर केला जातो. तक्त्यामध्ये विविध प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आणि कल्पना यांची आरेखने, चित्र आणि शब्द यांच्या साहाय्याने पद्धतशीर मांडणी केलेली असते. आशयाच्या मांडणीनुसार तक्त्यांचे सारणीयुक्त तक्ते, वंशवृक्ष तक्ते, तौलनिक तक्ते, ओघ तक्ते, संकलनात्मक तक्ते असे विविध प्रकार पडतात. वर्गात अध्यापन करताना तक्ते भिंतीला अडकविले जातात. फळ्यावरील मजकूर तक्त्याला झाकला जाऊ नये व सर्व विद्यार्थ्यांना तक्ता सहज दिसेल अशा ठिकाणी
लाकडी पट्टी लावून तळावर तक्ते अडकविण्याची व्यवस्था करावी. 4. प्रतिकृती. शिक्षणात प्रत्यक्ष अनुभवाला फार महत्त्वाचे स्थान असले तरी सुद्धा काही अनुभव वर्गात देणे शक्य होत नाही. अणुभट्टी, विमान यासाठी काही वस्तू प्रत्यक्ष वर्गात आणता येणे शक्य नसते, तर अणू, रेणू, अमिबा इत्यादीसारखे आकार अतिशय लहान असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे कठीण असते. म्हणून वर्गातील अध्यापनात मूळ वस्तूची लहान, मोठ्या किंवा तेवढ्याच आकाराची प्रतिकृती करता येते. प्रतिकृती म्हणजे वस्तूची हुबेहूब आकृती. प्रतिकृती त्रिमितीय रचनेची असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट करता येते. वस्तूचे बाह्य स्वरूप दाखविणाऱ्या प्रतिकृती, अंतररचना दाखविणाऱ्या प्रतिकृती व प्रत्यक्ष कार्य दाखविणाऱ्या प्रतिकृती असे काही प्रकार पडतात. वर्गात विद्यार्थ्यांना प्रतिकृतीचे जवळून निरीक्षण करता यावे यासाठी प्रतिकृतींचा आकार योग्य असावा, तसेच प्रतिकृती हाताळण्यास सुलभ असावी. 5. तंत्रविज्ञानांतर्गत शैक्षणिक साधने. अध्यापन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी प्रक्षेपित दृकसाधने, रेडिओ, ध्वनिमुद्रक म्हणजेच टेप रेकॉर्डर, दूरदर्शन, संगणक म्हणजे कॉम्प्युटर यांचाही योग्य उपयोग करता येतो. प्रक्षेपित दृकसाधनांमध्ये स्लाइड प्रोजेक्टर, शीर्ष प्रक्षेपक अशा प्रकारच्या प्रक्षेपकांचा समावेश होतो. प्रत्येक प्रक्षेपकासाठी वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर बनवून ते प्रक्षेपित केले जाते. काचेवरची छोटी चित्रे पडद्यावर मोठी करून दाखविण्याचे तंत्र स्लाइड प्रोजेक्टरमध्ये वापरले जाते. स्लाइड तसेच फिल्म स्ट्रिप्स या प्रोजेक्टरमधून प्रक्षेपित करता येते. पडद्यावर स्थिर परंतु तीव्र प्रतिमा मिळतात आणि लक्ष वेधून घेण्यास मदत होते. शीर्ष प्रक्षेपक ओव्हरहेड प्रोजेक्टर या प्रक्षेपकाचा स्थिर आणि हलती दृकचित्रे दाखविण्यासाठी उपयोग होतो. तसे वर्गातील फळ्याचा जसा वापर करता येतो तसा वापरही या प्रक्षेपकाचा करता येतो. पडद्यापासून प्रक्षेपकाचे अंतर कमी जास्त करून तसेच आरशाचा कोन बदलून पडद्यावर हवी तेवढ्या आकाराची प्रतिमा मिळविणे शक्य होते. रेडिओ हे एक परिचित, स्वस्त, सहज उपलब्ध असलेले असे ज्ञानप्रसारक प्रभावी श्राव्य साधन आहे. भारतात बहुतेक सर्व प्रसारण केंद्रातून शालेय आकाशवाणीचे कार्यक्रम तयार केले जातात आणि प्रसारित केले जातात. याशिवाय अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनौपचारिकरित्या माहिती देता येते. ध्वनिमुद्रकाच्या म्हणजेच टेप रेकॉर्डरच्या सहाय्याने श्राव्य अनुभव मुद्रित करून त्यांचा पुन्हा प्रत्यय करता येतो. कॅसेट टेप रेकॉर्डर अधिक हलका व वापरण्यास सोपा असतो. रेडिओ, ध्वनिमुद्रक अशा श्राव्य साधनांचा भाषा, इतिहास अशा विषयांसाठी उत्तम उपयोग होतो. दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य साधनांचाही हालचाली दाखवून प्रसंग जिवंतपणे उभा करता येतो. स्थळ काळाच्या मर्यादा पार करून असंख्य विद्यार्थ्यांना एका वेळी समृद्ध अनुभव देता येतो. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर हा शिक्षण, व्यवस्थापन, अध्यापन आणि संशोधनात अतिशय उपयुक्त ठरतो. संगणकाचा अचूक काम करण्याचा प्रचंड वेग, माहितीची प्रचंड साठवण आणि चुका न करता विश्वासार्ह माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता ह्यामुळे अध्ययनासाठी संगणकाचा चांगला उपयोग करता येतो. आता या पाठाचे सारांश पाहूया. आपल्या कल्पनेतील आदर्श शाळा म्हणजे एकात्म किंवा संघटित व्यक्तिमत्व असलेली शाळा. या शाळेसाठी शाळेचे बाह्य रूप व आंतरिक घटक, त्यांची पक्वता, स्थिरता, त्यांचा परस्परांशी व समाजाशी असलेला सुसंगतपणा, सुसंवाद यांना विशेष महत्त्व असते. आदर्श शाळेचे व्यक्तिमत्व व शाळेच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे परस्परावर अवलंबून असते, परस्पर पूरक असते. शाळेच्या बाह्य रूपात शालेय परिसर, शाळेची जागा, इमारत, अन्य भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने यांचा समावेश होतो.
शालेय इमारत ही शाळेच्या किंवा संस्थेच्या मालकीची असल्यास गरजानुसार त्या इमारतीत आवश्यक ते बदल करता येतात. चांगल्या शालेय वास्तूची परिपूर्णता, एकसंधता व विस्तार क्षमता ही 3 प्रमुख लक्षणे असतात. शाळेची जागा निवडताना विद्यार्थ्यांच्या आरोग्यास योग्य व प्रशिक्षण प्रक्रियेस अनुकूल ठरेल अशी जागा शाळेसाठी निवडावी. इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदींसाठी कोठारी आयोगात तसे माध्यमिक शाळा संहितेत माहिती दिलेली आहे. तसे अनुदान संहितेतही तरतूद केलेली आहे. याशिवाय समाजातील अनेक व्यक्तींचे व संस्थांचेही सहकार्य शालेय इमारत बांधकामासाठी मिळवता येते. इमारत बांधकाम स्थापत्यशास्त्र विशारद व वैद्यकीय तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. इमारतीत वर्गखोल्या, मुख्याध्यापक व लिपिक यांचे कार्यालय, विविध विषयांसाठी खोल्या, सभागृह, व्यायामशाळा इत्यादींचा समावेश असावा. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृहे असावीत. वर्गखोल्या यांची रचना व बांधकाम करताना वर्गातील विद्यार्थी संख्या व अध्ययन अध्यापन प्रक्रिया यांचा विचार करावा. वर्गखोल्या इष्टिकाचितीच्या आकाराच्या असाव्या. भरपूर प्रकाश व हवा यासाठी वर्गात नैसर्गिक तसेच कृत्रिम सोय असावी. त्यानुसार भिंतीचा व छताचा रंग सौम्य असावा. मुख्याध्यापक कार्यालय हे शाळेच्या संचालनाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ह्या कार्यालयाची रचना संचालनास योग्य सोयीची असावी. शाळेचे वेगळेपण व शाळेच्या उल्लेखनीय गोष्टी दाखविणारी असावी. लिपिक कार्यालयाची रचना करताना लिपिक व सेवक यांची संख्या, त्यांची बैठक व्यवस्था व दप्तर व्यवस्था यांचा विचार करावा. लिपिक कार्यालयात कागदपत्रांची सुरक्षितता महत्त्वाची असते. शालेय ग्रंथालय व वाचनालय हा देखील शालेय इमारतीतील महत्त्वाचा भाग आहे. ग्रंथालयाचा शैक्षणिकदृष्ट्या उपयोग, सभोवतालची परिस्थिती आणि योग्य आर्थिक नियोजन ह्या प्रमुख 3 घटकांवर चांगले ग्रंथालय आधारलेले असते. ग्रंथालयात मुख्य ग्रंथालय आणि वाचनालय, ग्रंथपालाचे कार्यालय, अभ्यासिका खोली, संग्रह खोली यांचा समावेश असावा. ग्रंथालय व वाचनालयाचे क्षेत्र विद्यार्थी संख्येनुसार पुरेसे असावे. हे क्षेत्र शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या 250 पट म्हणजे 250% असावे. विद्यार्थ्यांना लेखन व वाचन करण्यास अनुकूल ठरेल अशी रचना वाचनालयाची असावी. ग्रंथालय ग्रंथांच्या प्रकारानुसार वेगळे विभाग असावेत. शालेय इमारतीत भाषा, भूगोल व शास्त्र ह्या विषयांसाठी प्रयोगशाळा असाव्यात. भाषांच्या अध्ययन अध्यापन, ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावासाठी भाषा प्रयोगशाळा उपयोगात होतो. भाषा प्रयोगशाळेत ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावास आवश्यक उपकरणे असावीत. इमारतीत विद्यार्थ्यांच्या गोंगाटाचा फारसा उपद्रव होणार नाही अशी खोली भाषा प्रयोगशाळेसाठी निवडावी. भूगोलाच्या अध्ययन अध्यापन उपयुक्त अशी शैक्षणिक साधने व प्रयोग करण्याची सोय एका खोलीत करून भूगोल प्रयोगशाळा तयार करता येते. विज्ञान प्रयोग विषयासाठी वेगवेगळ्या शाखांनुसार स्वतंत्र प्रयोगशाळा किंवा एखादे प्रशस्त हॉलमध्ये विज्ञानासाठी एकच प्रयोगशाळा करता येते. एकावेळी 50 विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेचे क्षेत्रफळ 150 चौरस मीटर असावे. या प्रयोगशाळेची रचनेत सुरक्षितता व प्रयोगांसाठी आवश्यक सोयींचा विचार करावा. शालेय क्रीडांगणाची जागा शाळेला लागून असावी. त्याभोवती भिंतीचे किंवा तारेचे कुंपण असावे. 160 विद्यार्थ्यांसाठी 1 आर या प्रमाणात क्रीडांगणाचे क्षेत्रफळ असावे. क्रीडांगणावर हिरवळ असावी. सावलीसाठी योग्य जागी वृक्ष असावेत. क्रीडा साहित्य खोली क्रीडांगणाला लागून असावी. शाळेतील महत्त्वाच्या व्यवस्थांपैकी एक पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याच्या व्यवस्थेमध्ये पाण्याची उपलब्धता, साठा, शुद्धीकरण आणि सांडपाण्याचा निचरा इत्यादींचा समावेश होतो. शाळेत साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दिवसभर वापरण्यासाठी 45 लिटर ह्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असावी. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी. तसेच शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत.
स्वच्छतागृहांमध्ये संडास, मुताऱ्या, वॉश बेसिन्स, स्नानगृहे इत्यादींचा समावेश असावा. स्वच्छतागृहात भरपूर पाण्याचा पुरवठा असावा. विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेत टेबल व खुर्ची जोडलेले असणे व जोडलेले नसणे असे 2 प्रमुख प्रकार असतात. त्यापैकी टेबल व खुर्ची जोडलेले असल्याने आसन व्यवस्थेत अधिक, शून्य व उणे असे 3 डेस्क प्रकार असतात. टेबल व खुर्ची जोडलेली नसल्याने त्यातील अंतर गरजेप्रमाणे कमी अधिक करता येते. शिक्षकांसाठी वर्गात व शिक्षक विश्रामिकेत बैठक व्यवस्था असावी. तसेच मुख्याध्यापकांसाठी कामाच्या दृष्टीने सोयीची टेबल व खुर्ची असावी. लिपिक कार्यालयात लिपिक व इतर कर्मचाऱ्यांसाठी फर्निचर व्यवस्था असावी. शैक्षणिक साधनांमध्ये फळे, तक्ते, प्रतिकृती व रेडिओ व टेपरेकॉर्डर, दूरदर्शन व संगणक यासारखी तंत्रविज्ञान शैक्षणिक साधने शाळेत असावीत. फळ्याचे रंगावरून व कार्यावरून विविध प्रकार पडतात. फळा हे सहज उपलब्ध होणारे प्रभावी शैक्षणिक साधन आहे. पाठ्यांशाच्या स्पष्टीकरणासाठी तक्ते व प्रतिकृती यांचा वापर केला जातो. अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी शैक्षणिक तंत्रविज्ञान साहित्याचा चांगला उपयोग होतो.